अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना घेऊन बाहेर पडण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसून येत आहे। सध्या तरी ते राष्ट्रवादीतून बाहेर पडले नाहीत आणि किंवा त्यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचं निलंबन देखील केलं नाही। त्यांचे फक्त गटनेते पदावरून त्यांचं निलंबन केलं आहे किंवा त्यांचं ते पद काढून घेऊन जयंत पाटील यांना दिलेलं आहे। सध्या अजित पवार यांनी काही ट्विट केले आहेत, त्यामुळं राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अजित पवार यांच्यासोबत काही जे आमदार आहेत ते बाहेर गेले आहेत आणि ते आमदार सध्या 5 ते 7 आमदार अजून बाहेर असल्याचं बोललं जातंय आणि काही आमदार परत आलेले आहेत। मात्र त्या गडबडीमध्ये अजित पवार यांनी काही ट्विट केलेत आणि या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलंय, शरद पवार हे माझे नेते आहेत आणि शरद पवार माझे नेते असून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी राष्ट्रवादीच आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मी आता तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवलं होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व जे भाजपचे नेते यांच्या सगळ्यांचे ट्विटला रिप्लाय केलेला आहे त्यांनी। तृषा आहे तर तृषाच्या डेस्कवर तुम्ही पाहू शकता, आय एम इन एनसीपी अँड शॅल ऑलवेज बी इन दी एनसीपी अँड पवार स्पीक साहेब इज आवर लीडर। म्हणजे हे नक्की काय आहे तर हे पाहणं गरजेचं आहे। आवर बीजेपी एनसीपी अलायन्स शॅल प्रोव्हाइड अ स्टेबल गव्हर्नमेंट इन महाराष्ट्र फॉर नेक्स्ट 5 years which will work sincerely for welfare of the state and its people। आता हे ट्विट आहे अजित पवार यांचं। तर त्यानंतर ह्या ट्विट नंतर काय नक्की त्यांना म्हणायचंय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग यांचे सगळ्यांचे ट्विट जे आहेत ते रिट्विट केलेत किंवा त्यांना रिप्लाय दिलाय। आता या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे, अजित पवार यांना कन्फ्युजन निर्माण करायचं आहे का तर निश्चित करण्याची शक्यता आहे। त्यांना हे कन्फ्युजन निर्माण करायचं असू शकतं, त्यामुळेच त्यांनी हे सगळं केलं असावं असं एकंदरीत सध्या तरी वाटत आहे। कारण जर अजित पवार यांना त्यांच्यासोबत जायचं होतं तर अजित पवार यांनी शरद पवार यांना सांगितलं का, आणि शरद पवार जर नाही म्हणत असतील भाजपसोबत जाण्यासाठी तर शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला त्यांचं म्हणणं का ऐकत नाहीयेत। अजित पवारांना हे कन्फ्युजन निर्माण करायचं आहे का महाराष्ट्राच्या किंवा जे कार्यकर्ते आहेत किंवा जे आमदार आहेत त्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन निर्माण करून पुन्हा एकदा काहीतरी प्रयत्न करायचे आहेत का, किंवा एक संभ्रम निर्माण राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा करायचा आहे का, किंवा शरद पवार यांना ब्लेम गेम करायचा आहे, हा सगळा मोठा प्रश्न आहे। कारण शरद पवार यांचं जे राजकारण असतं ते अविश्वासाचं राजकारण असतं आणि या अविश्वासाच्या राजकारणात जर आपण विचार केला तर शरद पवार यांचं हे राजकारण आपण पाहिलं तर शरद पवारांच्या राजकारणामध्ये त्यांचं राजकारण जे आहे अविश्वासाचं वाटतं। त्यामुळं शरद पवारांवरती, कारण सुरुवातीला ज्यावेळेस अजित पवार गेले त्यावेळेस असं वाटत होतं आपल्याला की अजित पवार यांना पाठवण्यामागे शरद पवार आहेत का, हा जो संभ्रम आणि हा जो प्रश्न होता हा कायम होता। आणि यामुळेच जर आपण विचार केला तर अजित पवार जे आहेत ते का बाहेर पडले किंवा त्यांना शरद पवारांनी पाठवलं का, हा जो प्रश्न तो होता, त्या प्रश्नाला कुठेतरी एक बळ देण्याचा प्रयत्न अजित पवार करतायत का। कारण शरद पवारांनीच अजित पवारांना पाठवलं आहे असं अनेक नेते खासगीत बोलताना सांगतात। कार्यकर्ते तुम्हाला तर सोशल मीडियावर तुम्ही पाहिलंच असेल ते देखील सांगतात। आणि शरद पवारांच्या ही जी प्रतिमा आहे ही त्यांचं गेल्या 60-70 वर्षाचं जे राजकारण आहे तर त्या राजकारणामुळे त्यांचं तयार झालेला त्यांचा जो वकूब आहे किंवा त्यांचं राजकारणाची जी प्रतिमा आहे ती एकंदरीत तशी आहे। त्यामुळंच अजित पवार यांनी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला असावा आणि त्यांनी शरद पवार हे आमचे नेते आहेत आणि मी राष्ट्रवादीतच आहे, त्यांचं प्रोफाईल जर तुम्ही ट्विटरचं पाहिलं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की डेप्युटी सीएम ऑफ महाराष्ट्र, उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि काँग्रेस एनसीपी लीडर, नॅशनल काँग्रेस पार्टी लीडर असं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे ते राष्ट्रवादीतच आहेत आणि राष्ट्रवादीतील सगळ्या नेत्यांचा हवं त्यांना तसं काही पाठिंबा आहे, शरद पवार हे आमचे नेते आहेत, ह्याच्यामधून ते असं सांगण्याचा प्रयत्न करतात की शरद पवारांच्या सांगण्यावरून किंवा शरद पवारांचा एक प्रकारे त्यांना पाठिंबा आहे। हा जो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न अजित पवार करत आहेत आणि यामुळं जे कार्यकर्ते सोशल मीडियावरती चर्चा करत होते की शरद पवार यांनीच त्यांना पाठवलेलं आहे तर त्याला कुठेतरी बळ जे आहे ते अजित पवार देण्याचा प्रयत्न करत आहेत। सध्याच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं आपण, सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे असो किंवा रोहित पवार असो यांच्यासोबत काही फोटो सेशन केले आहे, त्यांचे फोटो स्टेटसवर ठेवलेले आहेत आणि रोहित पवार यांनी सोशल मीडियावरती असं म्हटलेलं आहे की दादा तुम्ही पुन्हा परत या,
रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं आहे की गोविंद बाग तुमची आठवण काढते आहे, सगळं हसतं खेळतं पवार कुटुंब एकत्र आम्हाला पाहायचं आहे, असं सगळ्यांचे जे भावनिक ट्विट आहेत ते येताना दिसत आहेत. दुसरीकडे दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील तटकरे यासारखे नेते जे आहेत ते अजित पवार यांची भेट घेताना दिसत आहेत. तर फ्लोअर टेस्टला अचानक सगळं राष्ट्रवादी भाजपला मतदान करणार की काय असं देखील होऊ शकतं. कारण राजकारणामध्ये जर तरला महत्व नसतं आणि अजितने ऐकलं नाही असं कदाचित शरद पवार म्हणू शकतात का. ह्या जे चर्चा आणि तर्क आहेत याला कुठेतरी पूर्णविराम काल शरद पवार यांनी दिलेला आहे. त्यामुळं सध्या तरी शरद पवार जे आहेत ते भाजपच्या फेवरमध्ये नाही आहेत, अजित पवार त्यांच्या फेवरमध्ये असताना दिसून येत आहेत. मात्र तेवढं बळ जे आहे सध्या तरी आपल्याला दिसून येत नाही. कदाचित काही जे आमदार आहेत ते तणानं जरी शरद पवार यांच्या त्या हॉटेलमध्ये असतील, मनानं अजित पवार यांच्यासोबत असू शकतात. कारण त्यातील अनेक आमदारांवरती ईडीचे गुन्हे दाखल आहे राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणात. आणि ज्यावेळेस राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणामध्ये शरद पवार यांचा नोटीस बजावण्यात आली किंवा गुन्हा दाखल करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली, त्याच वेळेला शरद पवार यांनी फक्त माझा याच्यामध्ये संबंध नाही असं म्हटलं होतं. बाकी एकाही आमदाराचा यामध्ये संबंध नाही असं म्हटलेलं नव्हतं. त्यामुळं ते सगळे आमदार जे आहेत ते अधांतरी होते. शरद पवारांनी त्याच्यामध्ये स्वतःचा बचाव करताना दिसले. मात्र अजित पवार जे आहे त्यांच्या संदर्भात ते एकही शब्द बोललेले नाही. ते असे म्हटले नाही की अजित पवार हे याच्यामध्ये निर्दोष आहेत. ते फक्त म्हणाले माझा याच्यामध्ये संबंध नाही आणि मी याचा कधी संचालक नव्हतो, राज्य सहकारी बँकेचा मी सदस्य नव्हतो असं ते सांगत होते. पण ते कुठे म्हटले नाही की अजित पवार हे त्याचे सदस्य आहे. अलीकडच्या काळामध्ये अजित पवार यांना डावललं जात असल्याची भावना वारंवार त्यांच्या देहबोलीतून दिसत होती आणि तसं खाजगीत देखील बोललं जातं. तुम्हाला जर आठवत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हटलं होतं की शरद पवार की फॅमिली में क्या चल रहा है. आणि त्यावेळेस त्याला उत्तर दिलं होतं शरद पवारांनी, पंतप्रधानांना दुसऱ्याच्या वैयक्तिक लाईफमध्ये किंवा दुसऱ्याच्या परिवारामध्ये काय चाललंय हे पाहण्याची गरज नाही. कारण त्यांच्याकडे तसे सोर्स असतात, ते स्वतः पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडे चांगले सोर्स होते. त्यावेळेस त्यांनी ती थिणगी जी होती ती टाकली होती आणि आता जो वनवा जो आहे ते विधानसभेच्या निवडणुकीनंतर पेटलेला आहे. म्हणजे त्यांचे प्रयत्न कधीपासूनचे असतील याचा अंदाज तुम्ही घेणं गरजेचं आहे. हे एक्झॅक्ट घडत नाहीये. कुटुंबातले कलह जे होते ते घडत होते आणि अजित पवार हे पक्षासाठी काम करत असताना त्यांना कुठेतरी वाटत होतं की म्हणजे 2009 मध्ये जर आपण पाहिलं असेल तर राष्ट्रवादीचे आमदार जास्त असताना देखील अजित पवारांना जे आहे जलसंपदा मंत्री केलं होतं. नंतर ते रुसले म्हणून मग छगन भुजबळ यांचं पद काढलं आणि त्यांना उपमुख्यमंत्री केलं. हे तुम्हाला कदाचित आठवत असेल. आणि मग त्यांचे कष्ट, आमदार निवडून आणण्यासाठी केलेले प्रयत्न हे सगळे त्यांचे सुरू असताना यावेळेस त्यांना असं वाटत होतं की शिवसेनेला 2.5 वर्ष आणि राष्ट्रवादीला 2.5 वर्ष आणि 2.5 वर्षामध्ये कदाचित अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये शरद पवार बाहेर पडले आणि त्यांनी म्हटलं की 5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील याच्याबद्दल आमची सहमती झाली आहे. आता या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सत्ता केंद्रामध्ये शरद पवार हेच मेन आहेत आणि शरद पवार जे म्हणतील ती पूर्व दिशा होती. आणि शरद पवारांनी जर ठरवलं असतं तर अजित पवार हे मुख्यमंत्री झाले असते, त्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. त्यामुळं अजित पवार यांना 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद हवं होतं, त्यांच्यासाठी पक्षासाठी ते कष्ट करत होते. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये रोहित पवार यांचं झालेलं आगमन, रोहित पवार हे शरद पवारांचे वारसदार आहेत अशा खोट्या पसरवलेल्या बातम्या, सोशल मीडियावरती केलेला प्रचार, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अजित पवार यांना कुठेतरी डॉमिनेट करणाऱ्या होत्या. त्याचबरोबर आता सध्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीमध्ये स्वतःकडं गृह खातं घेतलं होतं. ते गृह खातं देखील जयंत पाटलांना देण्यात येणार होतं. उपमुख्यमंत्री पद सुद्धा जयंत पाटलांना देण्याची शक्यता होती, अशी काही चर्चा आता सध्या जे नेते आहेत आपसापसात बोलताना किंवा मीडियामध्ये बोलताना दिसतात. त्यामुळे अजित पवार हे एकाकी किंवा त्यांचं ऐकलं जात नव्हतं पक्षामध्ये म्हणून बाहेर पडलेले आहेत असं जरी सध्या सांगितलं जात असलं, आणखीही कारण असू शकतात. ईडी प्रकरण असो किंवा त्यांचा पक्षामध्ये ऐकलं जात नव्हतं का हा देखील एक प्रश्न आहे. कारण त्या मध्यंतरीच्या सिल्वर ओकेतल्या म्हणजे शरद पवारांच्या घरून अजित पवार रागा बाहेर पडले होते आणि ते म्हटले की मी तडक चाललोय बारामतीला. नंतर एक फोटो व्हायरल झाला, तो पहिला होता की नंतरचा होता हे कळालं नाही. मात्र एक फोटो जो होता तो हे मीडियाच्या समोर मांडला गेला. हे पहा अजित पवार इथे आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये देखील अजित पवार असंच कोणतं तरी कागद उचकत होते. ते तर असं म्हटलं होतं की ते शिवसेनेचं
जाहीरनामा होता तो ते उचकत होते. म्हणजे अजित पवार हे आज नाराज नाहीयेत. त्यांची नाराजीचे कारण जे आहेत त्यांच्याच पक्षामध्ये त्यांची कदाचित घुसमट होत होती का किंवा त्यांना डावललं जात होतं का हा प्रश्न आहे. आणि या सगळ्यामध्ये अजित पवार जे आहेत त्यातून बाहेर पडलेले आहेत. ही होती अजित पवारांच्या मनातील खतखत, ज्या पद्धतीने त्यांचे जवळीक जे आहेत ते सांगत होते. आणि त्यानंतर आजही शरद पवारांचे आमचे लीडर आहेत आणि अजित पवार जे आहेत ते म्हणत आहेत की आम्ही यांच्या सोबत आहोत. आणि सध्या तरी आपण जर पाहिलं तर अजित पवार हा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर तसं असेल तर अजित पवार स्वतः हॉटेलला येणं गरजेचं आहे आणि शरद पवारांशी बसून आपण भाजपला पाठिंबा देऊ असं म्हणू शकतात. मात्र शरद पवारांच्या राजकारणाच्या शेवटच्या या डावामध्ये म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये असं जर पाहिलं आपण तर ह्या डावामध्ये शरद पवार जिंकणं गरजेचं आहे. कारण ह्या डावामध्ये कारण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पहिलवान म्हणून ज्या पद्धतीने हे केलं होतं तर या डावामध्ये शरद पवारांना नामुष्कीचा जर पराभव झाला तर हा राष्ट्रवादीसाठी बरोबर शरद पवारांच्या राजकारणासाठी हा जो डाव आहे हा उलटावला नाही गेला तर त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शरद पवारांचा हा विजय हा नैतिकदृष्ट्या खूप शरद पवारांसाठी महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर या सगळ्या सिच्युएशनमध्ये जर निवडणुका झाल्या तर शरद पवार यांना भावनिक साथ महाराष्ट्र पुन्हा एकदा घालू शकतो आणि इमोशनली वन साईड शरद पवार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा निवडणुका स्वतःकडे खेचू शकतात. त्यामुळे सध्या तरी अजित पवार बॅकफुटला गेलेले आहेत. बंड मोडून काढण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केल्याचं दिसून येते. ह्या होत्या सगळ्या घडामोडी आताच्या घडीच्या. आता पुढे काय होतंय हे पाहणं महत्वाचं आहे. सूत्रांची कोणती आपल्याकडे घडामोड घडत नाही कारण सूत्र जे आहे महाराष्ट्रातले सध्या झोपलेले आहेत. कारण भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असेल की सूत्र जे आहेत ते महाराष्ट्रात आता तरी सध्या जिवंत नाही. तो तर इथे समजतोय. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.